मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस भरतीची जी काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तर ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आहे। तर बघा, जी काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली राज्य उत्पादन शुल्काची, तर तुमची मित्रांनो किती जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्याच्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, तुम्हाला वयोमर्यादा किती लागणार आहे, त्याच्यानंतर परीक्षा कधी होणार आहे, त्याच्यानंतर परीक्षा कोण घेणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फी किती लागणार आहे, ग्राउंड संदर्भात अपडेट काय, तुम्हाला कुठला सिलेबस यामध्ये लागणार आहे मित्रांनो। तर राज्य उत्पादन शुल्क भरती संदर्भात पूर्ण जी काही माहिती मित्रांनो, त्याच्यानंतर वयोमर्यादामध्ये तुम्हाला काय सूट आहे, कोणाला काय लागणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा किती मार्कांसाठी होणार आहे, पेपर कधी होणार आहे, तर जी काही माहिती मित्रांनो राज्य उत्पादन भरती संदर्भात तर संपूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही की सर हे काय ते काय आणि मी फॉर्म भरू का, हे करू का, ते करू का, आणि ज्यांनी अगोदर मी फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा महत्त्वाची अपडेट देणार आहे मी। तर बघा, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये असणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। सर्वप्रथम येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील मित्रांनो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही समोर पाहू शकतात की महाराष्ट्र शासन आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई। तर या ठिकाणी मित्रांनो बघा, राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक, निम्न श्रेणी लघु टंकलेखक, जवान, त्याच्यानंतर जवान निवाहन चालक व चपराशी या संवर्गातील पदभरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने केंद्रीयरित्या अर्ज मागवण्यात येत आहे। तर मित्रांनो, राज्य उत्पादनची ही जाहिरात आहे, याच्यामध्ये अनेक पदांचा समावेश आहे। आता बघा, इथे पाहू शकता उपलब्ध भरावायची पदसंख्या या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल। त्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो, इथे सुद्धा दोन गट आहे। पहिला म्हणजे मित्रांनो राज्यस्तरीय, त्याच्यानंतर दुसरा म्हणजे जिल्हास्तरीय। आता राज्यस्तरीय मध्ये मित्रांनो पहिलं पद पाहू शकता लघुलेखक, तर याच्यासाठी मित्रांनो 5 जागा आहेत मित्रांनो, लक्षात घ्या। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे लघु टंकलेखक, याच्यासाठी 18 जागा। त्याच्यानंतर तिसरं म्हणजे जवान राज्य उत्पादन शुल्कसाठी मित्रांनो 568 जागा आहे, आणि यावेळेस मित्रांनो बंपर जागा आहे, तुम्हाला मोठ्या प्रमाणात संधी आहे मित्रांनो, लक्षात घ्या। त्याच्यानंतर जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, याच्यासाठी 73 जागा आहेत मित्रांनो, राज्यस्तरीय। त्याच्यानंतर समोरचं पाहू शकता जिल्हास्तरीय, आणि या ठिकाणी संवर्ग पाहू शकता चपरासी, तर याच्यासाठी मित्रांनो 53 जागा आहेत। आता बघा मित्रांनो, हे सगळं तुम्हाला जाहिरात संदर्भात किती जागांसाठी जाहिरात आहे त्याबाबत कळालं, कोणत्या पदासाठी किती जागा आहे। आता तुमची जी काही परीक्षा आहे त्याबाबत सुद्धा याच्यामध्ये अपडेट आलेली की परीक्षा कधी होणार आहे मित्रांनो। पाहू शकता परीक्षेचा कालावधी दिनांक 5 जानेवारी 2024 ते दिनांक 17 जानेवारी 2024 या दरम्यान असेल, तथापि परीक्षेचा दिनांक कालावधी यामध्ये बदल करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यात येईल। तर मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवा की 5 जानेवारी ते दिनांक मित्रांनो 17 जानेवारीच्या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे राज्य उत्पादन शुल्काची, सगळ्याच पदांसाठी, लक्षात घ्या 2024 मध्ये मित्रांनो, म्हणजे तुम्हाला तयारी आतापासूनच करायची आहे, ठीक आहे। तर हा झाला मित्रांनो या ठिकाणी मुद्दा। त्याच्यानंतर समोर तुम्हाला या ठिकाणी तक्ता दिसत असेल मित्रांनो, आता इथं दिलेलं आहे की पाहू शकता भरावायच्या पदांचा सामाजिक व समांतर आरक्षण बाबतचा तपशील। आता जी काही पदं भरली जाणार आहे त्याचा पूर्णपणे मित्रांनो आरक्षण या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। इथं पाहू शकता लघुलेखक, त्याच्यानंतर मित्रांनो इथं कोणाला किती आरक्षण आहे काय संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पाहू शकता लघु टंकलेखक, याचा सुद्धा या ठिकाणी मित्रांनो तक्ता देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता हे जे तक्ते आहे, त्याच्यानंतर हे जे मुद्दे तुम्हाला हे पर्सनली तुम्हाला वाचायची मित्रांनो। त्याच्यानंतर खेळाडू आरक्षण बाबत सुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इथं दिव्यांग उमेदवार जे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी मित्रांनो माहिती देण्यात आलेली, ही सुद्धा तुम्हाला वाचायची। त्याच्यानंतर अनाथ आरक्षण, त्याच्यानंतर माजी सैनिकांना आरक्षण बाबत या ठिकाणी मित्रांनो, त्याच्यानंतर सैनिकांना कोणकोणते कागदपत्र लागणार आहे जे आपले मित्रांनो सैनिक आहेत त्यांच्यासाठी, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, संपूर्ण माहिती म्हणजे सगळ्यांना आरक्षण इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे वयोमर्यादा काय लागणार आहे। तर वयोमर्यादा या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो की संपूर्ण कॅटेगरी वाईज देण्यात आलेली आहे। इथं तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल लघुलेखक, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला किमान असली पाहिजे त्या ठिकाणी
18 आणि मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त कमाल म्हणतो त्याला आपण, तर ते मित्रांनो कोणाला 40 आहे, कोणाला 45 आहे, कोणाला 43 आहे. आता हे आरक्षणवरती डिपेंड करतं कोणी कोणत्या कॅटेगरीमध्ये, तर कोणी भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, तर त्या मित्रांनो सगळ्या आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता डिटेलमध्ये मित्रांनो हा तक्ता तुम्ही पूर्णपणे आपल्या टेलिग्राम चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुर्जर मी दिलेला आहे, तर तुम्ही तिथं वाचून घ्यायचं मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. 18+ तुम्ही असल्या तर मित्रांनो तुम्ही अर्ज भरू शकतात. त्याच्यानंतर समोरचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात की शैक्षणिक पात्रता. आता महत्त्वाचा मुद्दा आहे, तर बघा शैक्षणिक पहिलं म्हणजे लघुलेखकसाठी लागणारे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण, त्याच्यानंतर लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट, त्याच्यानंतर मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट. आता मित्रांनो इथं ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंग वगैरे केलेली त्यांच्यासाठी पहिलं पद आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्यासाठी शैक्षणिक पात्रता पहा, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट, त्याच्यानंतर मराठी टंकलेखनाची म्हणजे दोन्हींसाठी मित्रांनो जे पहिले पद आहे लघुलेखक आणि लघु टंकलेखक यांच्यासाठी सेम आहे, तर पाहू शकता तुम्हाला हे रीडिंग करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे जवान राज्य उत्पादन शुल्क, याच्यासाठी तुम्हाला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र लागणार आहे. आता याचा अर्थ होतो मित्रांनो 10वी पास. इथं असं नाही की उच्च माध्यमिक जर म्हटलं असतं मग 12वी लागलं असतं मित्रांनो, इथं तुम्हाला 10वी लागणार आहे. त्याच्यानंतर वाहन चालकसाठी पाहू शकतात मित्रांनो इयत्ता 7वी पास लागणार आहे, फक्त इयत्ता 7वी पास, तर हे तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात चपराशीसाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. आता हे तुम्हाला कळालेलं असेल मित्रांनो, ठीक आहे. तर अशा पद्धतीची तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे मित्रांनो. आता महत्त्वाचं म्हणजे शारीरिक पात्रता. भरपूर विद्यार्थी याच्यामध्येच कन्फ्युजन होते की शारीरिक पात्रता याच्यासाठी जास्त लागेल, वजन किती लागेल, तर पाहू शकता या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी उंची किमान 165 सेंटीमीटर असावी, त्याच्यानंतर महिलांसाठी 160 सेंटीमीटर उंची कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर चेस्ट हे पुरुषांसाठी न फुगविता 79 सेंटीमीटर आणि फुगवून तुम्हाला कमीत कमी 5 सेंटीमीटर वाढवायची आहे. त्याच्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी वजन लागू नाही आहे, वजन फक्त महिलांसाठी लागू आहे, ते म्हणजे 50 किलोग्राम तुम्हाला असलं पाहिजेत महिला उमेदवारांसाठी, लक्षात घ्या, ठीक आहे. याच्यानंतर समोरचं पाहू शकता की या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे अभ्यासक्रम बाबत. आता अभ्यासक्रम बाबत मित्रांनो तुम्हाला काय काय अभ्यास करायचा आहे, कसं आहे ते संपूर्ण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, तुम्हाला सब्जेक्ट देण्यात आलेला आहे. तर पहिलं पाहू शकतात लघुलेखक, त्याच्यानंतर लघु टंकलेखक, त्याच्यानंतर जवान. तर या 3 पदांसाठी अभ्यासक्रम लागणार आहे. कोणकोणता? बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी मित्रांनो. आणि याचा जर दर्जा पाहायला गेलो तर माध्यमिक शाळांचा जो काही दर्जा आहे तर त्याप्रमाणे मित्रांनो लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो माध्यम असणारे मराठी व इंग्लिश, त्याच्यानंतर मराठी व इंग्लिश हे संपूर्ण मीडियम असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्नांचा जर आपण विचार केला मित्रांनो तर एका सब्जेक्टसाठी या ठिकाणी प्रश्नांची संख्या आहे 30 आणि गुण पण 30 आहे मित्रांनो. आणि पेपरसाठी तुम्हाला जवळपास टोटल कालावधी मित्रांनो या ठिकाणी 1 तास 30 मिनिटं म्हणजे 1.5 तास तुम्हाला या ठिकाणी वेळ आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता की परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पेपर या ठिकाणी असणार आहे. टोटल पेपर तुमचा 120 मार्कांचा असणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पाहू शकता जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी परीक्षेचा सेम पॅटर्न आहे. बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिश, सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार याचा पॅटर्न आहे. त्याच्यानंतर पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी 30 प्रश्न आहेत मित्रांनो आणि 30 प्रश्नांना 30 मार्क आहे. एका प्रश्नाला 1 मार्क आहे, लक्षात घ्या. 120 मार्काचा याचा सुद्धा पेपर आहे, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 1.5 तास वेळ आहे. आणि बहुपर्यायी या ठिकाणी प्रश्न संख्या आहे मित्रांनो, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे. त्याच्यानंतर चपराशीसाठी सुद्धा ते सेम सब्जेक्ट आहे, बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिश. याचा सर्वसाधारणपणे माध्यमिक शाळेचा या ठिकाणी दर्जा आहे. पाहू शकतात की मित्रांनो या ठिकाणी प्रश्नांची संख्या आहे 50, म्हणजे मित्रांनो याचा जो काही पेपर आहे लक्षात घ्या, याचा फक्त पेपर आहे, याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात की 50 प्रश्नांची संख्या आहे, 50 प्रश्नांना 50 मार्क आहे. 4 सब्जेक्ट आहे, तर तुम्हाला 200 मार्कांचा पूर्ण पॅटर्न हा असणार आहे. 2 तास तुम्हाला वेळ आहे आणि ऑब्जेक्टिव्ह हा पेपर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर विषय पाहू शकतात बुद्धिमापनमध्ये तुम्हाला काय काय येणार आहे ते इथं देण्यात आलेलं आहे, पूर्णपणे तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये काय आहे, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा, त्याच्यानंतर संपूर्ण माहिती इथं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मराठीमध्ये शब्द या ठिकाणी शब्दसंग्रह, त्याच्यानंतर वाक्यरचना, त्याच्यानंतर व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार हे संपूर्ण आहे. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, त्याच्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला इथं आहे मित्रांनो,
मित्रांनो लक्षात घ्या। त्याच्यानंतर परीक्षेचे टप्पे कशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या। पहिलं म्हणजे जवान राज्य उत्पादन शुल्क परीक्षेचा टप्पा मित्रांनो पहिले लेखी असणार आहे, त्याच्यानंतर दुसरी शारीरिक चाचणी असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे 120 गुणांचा पेपर असणार आहे, 80 मार्काचा ग्राउंड असणार आहे, टोटल 200 मार्काचा हा पॅटर्न आहे मित्रांनो जवानसाठी, म्हणजे मित्रांनो जवान राज्य उत्पादन शुल्क। त्याच्यानंतर दुसरं वाहन चालकसाठी लेखी परीक्षा पण आहे, शारीरिक चाचणी पण आहे मित्रांनो म्हणजे मैदानी चाचणी। त्याच्यानंतर पाहू शकतात की यांच्यासाठी अजून खास आहे की विशेष प्रावीण्य अर्थकारी क्वालिफाईंग चाचणी, हलके मोटर चालवणे, त्याच्यानंतर जड मोटर वाहन चालवणे, म्हणजे जे ड्रायव्हरसाठी अर्ज करणार आहे त्यांना ड्रायव्हिंगची पण टेस्ट द्यावी लागणार आहे, ते सुद्धा याच्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तर हे सुद्धा असणार आहे 120 मार्काचा पेपर, 80चं ग्राउंड असणार आहे आणि सदर चाचणी ही फक्त मित्रांनो जवानसाठीच आहे, म्हणजे तुम्हाला जे काही मित्रांनो गाडीची टेस्ट घेतली जाणार तुमची गाडी चालवण्याची त्याच्यासाठी मार्क नसणार आहे, परंतु ते तुम्हाला तिथं दाखवा लागणार की तुम्हाला गाडी येते म्हणून, ठीक आहे। त्याच्यानंतर चपरासी लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो, फक्त लक्षात घ्या 200 मार्कांची, यांना ग्राउंड नाही आहे काहीच नाही आहे। त्याच्यानंतर पहिलं आणि दुसरं लघुलेखक आणि लघु टंकलेखकसाठी मित्रांनो लेखी सुद्धा आहे तुम्हाला 120 मार्काची, आणि मित्रांनो या ठिकाणी लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी तुम्हाला 80 मार्काची, या ठिकाणी अशा पद्धतीने 200 मार्कांचा तुमचा सुद्धा पॅटर्न आहे, अशा पद्धतीचं मित्रांनो तुमचा परीक्षेचा टप्पा आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर समोरचं तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी 100 तुम्ही पाहू शकतात की ग्राउंडमध्ये तुमचं कशा पद्धतीने तुमची मैदानी चाचणी होणार आहे, काय होणार आहे ते संपूर्ण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, तर इथं तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर पहिलं म्हणजे या ठिकाणी 1.5 किलोमीटर धावायला तुम्हाला 30 गुण आहे, त्याच्यानंतर महिला उमेदवारांसाठी पाहू शकतात की तुम्हाला 1 किलोमीटर धावायचं आहे त्याच्यासाठी 30 गुण आहे। त्याच्यानंतर दुसरी इव्हेंट आहे तुम्हाला 100 मीटर धावायला 30 मार्क आणि महिलांसाठी 100 मीटर धावायला सुद्धा 30 मार्क आहे। त्याच्यानंतर पुरुष गोळाफेकसाठी 20 मार्क, महिला गोळाफेकसाठी 20 मार्क, टोटल 80 मार्काचं तुमचं या ठिकाणी मित्रांनो शारीरिक चाचणी म्हणजे मैदानी चाचणीचा या ठिकाणी पॅटर्न आहे सर्व पुरुष आणि महिलांसाठी, लक्षात घ्या। इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पाहू शकतात लेखी परीक्षेकरिता नकारात्मक गुणदान, तर इथं तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे। इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की 25% किंवा मित्रांनो 1/4, म्हणजे तुमचा जर एक प्रश्न चुकला तर तुमचे 25 पॉईंट या ठिकाणी कापले जातील, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क कट होईल, असं याचा अर्थ आहे मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंगचा, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर निवड प्रक्रिया हा महत्त्वाचा इश्यू आहे मित्रांनो, लक्षात घ्या। इथं संपूर्ण देण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे जवानसाठी आहे बघा, जवान राज्य उत्पादन शुल्क, त्याच्यानंतर वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या पदाकरिता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्या या ठिकाणी एखादा या कमाल प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारास शारीरिक पात्रता पडताळणी व शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल। तर तुम्हाला समोरचं तुमचा अगोदर पेपर होणार आहे, पेपर नंतर ग्राउंड, जर तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे तर तुम्हाला किमान 45% गुण घ्यायचे आणि याच्यामध्ये तुमचा कट ऑफ सुद्धा लागणार आहे, असं यामध्ये स्पष्ट देण्यात आलेलं आहे। आता कन्फ्यूज होऊ नका की काय, लक्षात घ्या कट ऑफ पण लागणार आहे, तुम्हाला किमान 45% गुण असले पाहिजेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा कट ऑफ लागेल मित्रांनो, लक्षात घ्या पुढच्या टप्प्यासाठी तुम्हाला क्वालिफाय व्हायला। त्याच्यानंतर पाहू शकता समोरचं म्हणजे आता इथं लक्षात घ्या मित्रांनो समोरचं काय देण्यात आलेलं आहे। आता अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन, त्याच्यानंतर परीक्षा तुमची TCS कंपनी घेणार आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही आहे मित्रांनो, पाहू शकता, ठीक आहे। आता अर्ज कधी करता येणार आहे तुम्हाला ते सुद्धा मी तुम्हाला मित्रांनो डिटेलमध्ये सांगणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो। आता समोरचं जे काही आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की अर्ज तुम्हाला जवळपास तुम्ही कधी सादर करू शकतात, तर मित्रांनो 17 नोव्हेंबर 2023 ते दिनांक 1 डिसेंबर 2000 या ठिकाणी मित्रांनो 23 पर्यंत तुम्ही केव्हाही अर्ज करू शकतात, लक्षात घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकतात की अर्ज शुल्क तुम्हाला कधी दरम्यान भरायची ते सुद्धा इथं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, म्हणजे ते सारखंच असतं मित्रांनो, लक्षात घ्या। त्याच्यानंतर समोरचं म्हणजे मित्रांनो 17 तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात आहे आणि 1 डिसेंबर पर्यंत तुम्ही भरू शकतात, लक्षात घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला चलन किती आहे म्हणजे तुमची परीक्षा फी किती आहे, भरतीची टोटल फी किती मित्रांनो, जे काही पहिलं पद आहे मित्रांनो लघुलेखक याच्यासाठी 900 रुपये आहे मित्रांनो ओपनसाठी म्हणजे खुला, आणि राखीवसाठी 810 रुपये। त्याच्यानंतर लघु टंकलेखक 900, त्याच्यानंतर जवानसाठी या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतात की गट क साठी या ठिकाणी मित्रांनो जवळपास 735 रुपये। त्याच्यानंतर राखीवसाठी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो कमी करून दिलेले आहे, तर ते तुम्ही पाहून घ्या। त्याच्यानंतर जवानसाठी 800 रुपये, चपरासीसाठी सुद्धा 800 रुपये संपूर्ण या ठिकाणी देण्यात आलेले आहे।
जे कॅटेगरीमध्ये बसतात त्यांच्यासाठी आणि जे ओपन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी। तर संपूर्ण हे तुमच्या लक्षात आलं असेल। या ठिकाणी काही अटी देण्यात आलेल्या आहेत, त्या अटीसुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। तर पूर्णपणे मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, तुमचं ग्राउंड, त्याच्यानंतर मित्रांनो अर्ज कधी भरायचा, वयोमर्यादा काय आहे, परीक्षा पॅटर्न काय आहे, अर्ज कधी भरायला सुरुवात होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो। आता बघा, वेळ न गमावता भरतीची तयारी करा आणि 17 तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात आहे, तर त्याच्या तयारीमध्ये राहायचं आहे। आता ज्यांनी अर्ज अगोदर भरलेला आहे त्यांनी एकच लक्षात ठेवायचं आहे, 17 तारखेलाच मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की संपूर्ण माहिती काय। ज्यांनी अगोदर अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी त्यांना अर्ज एडिट करता येणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। आता महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण माहिती लक्षात आली असेल, काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, जास्तीत जास्त तयारी करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर पण करा मित्रांनो। तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा। जय हिंद, जय महाराष्ट्र।